नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. करंट अफेअर आज आपण बघणार आहोत साप्ताहिकचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये असणार आहे 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरच्या चालू घडामोडी. तर सध्या चालू आहे पॅराऑलिम्पिक गेम्स चालू आहेत. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. मित्रांनो हे कुठं चालू आहे? तर हे पॅरिसमध्ये चालू आहे. ठीक आहे. पॅरिसमध्ये चालू आहे. आतापर्यंत भारताने किती पदके जिंकली? जर हा प्रश्न जर परीक्षेत पडला तर किती सांगता येईल? तर आत्तापर्यंतचे ठीक आहे म्हणजे 7 सप्टेंबरपर्यंत. पूर्ण अजून व्हायला बाकी आहे. कारण सुरुवात कधी झाली पॅराऑलिम्पिक्सला 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत. ठीक आहे. या 10 दिवस हे पॅराऑलिम्पिक्स गेम होणार आहे पॅरिसमध्ये आणि आतापर्यंत भारताने 29 मेडल जिंकले आहेत. किती? 29. तर याच्यामध्ये गोल्ड किती आहेत? सिल्वर किती आहेत? आणि ब्रॉन्झ किती आहेत? ठीक आहे. तर याच्यामध्ये 7 गोल्ड आहेत, 9 सिल्वर आहेत आणि 13 ब्रॉन्झ आहेत. तर आजचे जे गेम होतील त्या गेम नंतर हा आकडा वाढायची शक्यता अजून आहे. कारण की आपले जवळपास 3-4 इव्हेंट अजून बाकी आहेत. म्हणजे आपण 30 प्लस होणारच आहे. सध्या आपलं रँक किती आहे? तर रँक आहे 16. ठीक. तर कोणी गोल्ड जिंकले, कोण सिल्वर जिंकले, कोण ब्रॉन्झ जिंकले हे तर आपण बघणारच आहेत. कारण की स्पेशल आपण लेक्चर घेणार आहोत. चला तर बघूया आजचा पहिला प्रश्न पॅराऑलिम्पिक्स गेममधूनच. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर विराट करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. आपला अजून ऑगस्ट मंथचं जे चालू घडामोडीचं एक कंबाईन सेशन घ्यायचं होतं आपल्याला, ते पण आपण आज संध्याकाळपर्यंत घेऊन टाकू. चला तर बघूया आजचा पहिला प्रश्न. पॅरिस पॅरा ऑलिम्पिक गेम्समध्ये स्पर्धेत भारताच्या अवनी लेखराने नेमबाजीमध्ये कोणते पदक जिंकले आहे? मित्रांनो ही माहिती पाहिजे तुम्हाला, की कोणता खेळाडू कोणत्या गेममध्ये आहे, कोणत्या गेममध्ये त्याने कोणतं पदक जिंकलं हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर ते सुद्धा तुम्ही अभ्यास करत असताना त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त आपण किती गोल्ड जिंकले याच्यावर नाही सांगू शकत. आता बघा हे अवनी लेखरा यांनी नेमबाजीमध्ये सुवर्ण पदक जिंकले. ठीक आहे. कोणतं? सुवर्ण पदक. तर तुम्हाला काय काय परीक्षेसाठी करायचे? कोणत्या प्लेयरने कोणते पदक जिंकले हे तर करायचेच आहे. त्याच्यानंतर कोणत्या खेळामध्ये जिंकले आणि जे महाराष्ट्रातले खेळाडू आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा तुम्हाला जे म्हणजे आता महाराष्ट्र एम-पी-एस-सी वगैरेची तयारी करतात. त्यांनी सुद्धा जर तो महाराष्ट्राचा प्लेयर आहे असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा कोणत्या जिल्ह्याचा आहे सुद्धा माहिती करणं आवश्यक आहे. ठीक आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या प्रीती पालने कोणत्या खेळात कांस्य पदक जिंकले आहे? कोणत्या खेळात जिंकले मित्रांनो? तर अथलेटिक्समध्ये जिंकलेले आहे. अथलेटिक्समध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकले. कोणी? प्रीती पाल यांनी. ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 कार्यक्रमाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर मित्रांनो हे आयोजन करण्यात आले आहे मुंबईमध्ये. मुंबईमध्ये. भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज ICGS समुद्र प्रताप कोणी लॉन्च केला आहे? तर हा झाला मित्रांनो गोवा शिपयार्ड यांनी केलेला आहे. कोणी? गोवा शिपयार्ड. वुमेन्स हॉकी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर कोणत्या राज्यात होणार आहे मित्रांनो हे? तर हे येणार आहे बिहारमध्ये. हे कोणतं? वुमेन्स हॉकी 2024. स्ट्रॅटेजिक कॉन्ड्रम्स रेशपिंग इंडियाज फॉरेन पॉलिसी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? आता बघा मित्रांनो जे जे पुस्तक आपण घेतोय हे पुस्तकं खूप प्रमाणात सेल झालेले आहेत, हिट गेलेले आहेत. त्यानुसार आपण इथे त्यांना ऍड करतोय. तर नक्कीच जे जे पुस्तकं आपण आतापर्यंत घेतलेले आहे ते तुम्ही एक स्पेशली त्याच्याबद्दल नोट्स बनवायला पाहिजे. जास्त काही खूप जास्त मोठी बनणार नाही. 2024 मध्येच प्रकाशित झालेली तुम्हाला पुस्तकं बघायची आहेत. कारण की परीक्षेला पुस्तकांबद्दल सुद्धा विचारलं जाते. बघायला मिळतं ज्यांनी जे पेपर आता तुम्ही झेडपीचे, तलाठीचे पेपर ज्यांनी दिले असतील सरळ सेवेचे, त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की याच्यावर प्रश्न बनलेलेच आहेत. तर जास्त मोठी लिस्ट बनणार नाही तुमची. जास्तीत जास्त 100 बुक्सची तरी आरामात बनायलाच पाहिजे.
तर जे आपण करंट अफेअरमध्ये डेली घेतोय ते प्रश्न तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करत चला, जेणेकरून तुमच्याकडे नोट्स बनत राहतील. तर या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो, राजीव सिक्री यांनी हे बुक लिहिलंय. कोणतं? स्ट्रॅटेजिक कॉन्ड्रम्स रेस्पिंग इंडियाज फॉरेन पॉलिसी. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहीर केली आहे? तर कोणती योजना जाहीर केली मित्रांनो, तर ती केली आहे डिजिटल कृषी मिशन. ही योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केली आहे. पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सुमित अंतिलने कोणते पदक जिंकले आहे? भारताचे सुमित अंतिलने कोणते पदक जिंकले आहे? तर मित्रांनो ते जिंकले सुवर्ण. पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे निशाद कुमारने कोणते पदक जिंकले आहे? तर निशाद कुमार यांनी रौप्य पदक जिंकले आहे. कोणत्या राज्यात 2023 ते 24 मध्ये सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन झाले आहे? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये. कुठं? मध्य प्रदेश राज्यामध्ये 2023 ते 24 मध्ये सोयाबीनचे पीक सर्वाधिक झालेले आहे. मध्य प्रदेश. अमरावती येथे सुरू होत असलेल्या भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आहे? ठीक आहे. कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर इथे नियुक्ती झाली मित्रांनो डॉक्टर अविनाश आवलगावकर यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. अमरावती इथल्या भाषा विद्यापीठाच्या ठिकाणी. ब्रुनेई या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान ठरले आहे? मित्रांनो पहिले पंतप्रधान ठरले आहेत की ज्यांनी ब्रुनेई या देशाला भेट दिली. कोणते? ब्रुनेई. ग्रीन हायड्रोजन आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? तर दुसरी आवृत्ती कुठं होणार आहे मित्रांनो, तर ती होणार आहे नवी दिल्ली इथे. कोणते? ग्रीन हायड्रोजन आंतरराष्ट्रीय संमेलन. हे सगळे जे समिट आहेत ह्या पर्यावरणाशी निगडीत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला या समिट जे ह्याच्या संमेलन होतात जे पर्यावरण संबंधी याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न परीक्षेला हमखास बघायला मिळतात. तर जेव्हा जेव्हा असे काही पॉईंट येतात त्यांना टिक करून ठेवत चला. तर हे स्टार करणं आवश्यक आहे. राहुल द्रविड हे IPL मध्ये कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहे? तर मित्रांनो हे बनले आहेत आता राजस्थान रॉयल्स. राहुल द्रविड हे राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक बनले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर कोणत्या देशात होणार आहे मित्रांनो, तर ते होणार आहे इंग्लंड या देशात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या चेअरमनपदी कोणाची निवड झाली आहे? तर ती झाली आहे व्ही सतीश कुमार यांची. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हालच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ती झाली आहे मित्रांनो DK सुनील यांची. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे चेअरमन म्हणून. पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सचिन खिल्लारी यांनी कोणते पदक जिंकले आहे? कोणतं? रौप्य पदक जिंकले आहे. ठीक आहे. कोणी? सचिन खिल्लारी यांनी. पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे सचिन खिल्लारी यांनी गोळाफेक मध्ये रौप्य पदक जिंकले. कशात? गोळाफेक मध्ये जिंकले असून तो महाराष्ट्रातील मूळचा कोणत्या जिल्ह्यातील आहे? बघा आता हा महाराष्ट्राचा प्लेअर आहे तर तुम्हाला याच्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. मित्रांनो हा प्लेअर आहे सांगली या जिल्ह्याचा. ठीक आहे. सांगली या जिल्ह्याचा प्लेअर आहे सचिन खिलारी. भारताचा तिरंदाज हरविंदर सिंग पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष खुल्या गटात कोणते पदक जिंकले आहे? तर यांनी जिंकले आहे मित्रांनो सुवर्ण पदक. आणि हे एकमेव प्लेअर आहेत की ज्यांनी पहिल्यांदा तिरंदाजीमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले पॅराऑलिम्पिक्स मध्ये. पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा शरद कुमारने कोणत्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावलेले आहे? तर यांनी पटकावले आहे मित्रांनो उंच उडीमध्ये. ठीक आहे. शरद कुमार यांनी. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे अजित सिंग यांनी कोणते पदक जिंकले आहे? तर अजित सिंग यांनी
जिंकले आहे? रौप्य पदक. रौप्य पदक जिंकले आहे. 2024 मध्ये देशात सर्वात जास्त आयकर भरणारा सेलिब्रिटी ठरला आहे. आता याच्यामध्ये मिसिंग कोण आहे अजून? ही जर ऑप्शन टाकायचा झाला तर अक्षय कुमार याचं मी टाकेल. ठीक आहे. आता जर सांगायचं झालं तर सांगा कोण असेल? तर तो आहे शाहरुख खान. ठीक आहे. आणि त्याच्या आधी कोण होता तर सर्वात जास्त आयकर भरणारा सेलिब्रिटी. यंदाची मिस युनिव्हर्स स्पर्धा कुठे होणार आहे? मिस युनिव्हर्स स्पर्धा होणार आहे मेक्सिकोमध्ये. मेक्सिकोमध्ये. पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे धर्मवीरने कोणत्या खेळात सुवर्णपदक पटकावले आहे? तर क्लब थ्रो नावाच्या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे धर्मवीर यांनी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात विश्व शांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केले आहे? तर हे केलं आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे. ठीक आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे विश्व शांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केले आहे. पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी महिला तिरंदाज कोण ठरली? तर ती आहे हरविंदर सिंग. पहिला तिरंदाज आहे कोण ठरला? हरविंदर सिंग. पहिल्या सोलर आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? पहिल्या सोलर आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर ते होणार आहे मित्रांनो भारतामध्ये. ठीक आहे. पहिल्या सोलर आंतरराष्ट्रीय. ठीक आहे. आता फर्स्ट आहे त्याच्यामुळे हा प्रश्न बनणारच झाला. महाराष्ट्रातील कर्जत येथील चित्रकार पराग बोरसे याला कोणत्या देशाचा फ्लोरा बी बुफिनी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे? हा कोणत्या देशाचा आहे? तर हा आहे मित्रांनो अमेरिकेचा. महाराष्ट्रातील कर्जत येथील. ठीक आहे. चित्रकार पराग बोरसे. लक्षात ठेवायचंय. क्रिकेट जगतात कोणता खेळाडू देशात सर्वाधिक आयकर भरणारा खेळाडू बनला आहे? तर कोण आहे? विराट कोहली यांनी सर्वाधिक आयकर भरलेला आहे. कोणत्या स्पर्धेत? क्रिकेट या जगात. ठीक आहे. लक्षात घ्या. इथेच आपलं साप्ताहिकचं सेशन संपलेलं आहे. ठीक आहे. पूर्ण साप्ताहिकचे जे IMP प्रश्न बनतात ते मी इथे उचललेले आहेत. लक्षात घ्या. डेली बेसिसला आपलं करंट अफेअर चालू राहीलच. सध्या काही कंप्लीट केले तर आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे सुद्धा करंट अफेअर बघायला मिळेल. पूर्ण एक सेशन घेतलेलं आहे जे मोस्ट IMP क्वेश्चननी असेल. मोस्ट IMP जे ऑगस्ट मधले जे प्रश्न आहेत ते आपण या सेशनमध्ये घेणार आहोत. तर भेटूया संध्याकाळी. आणि लक्षात घ्या जे विद्यार्थी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. सेशन आपलं डेली 8 ते 9 या दरम्यानच तुम्हाला रोज सकाळी बघायला मिळेलच. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि मित्रांमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका.